ठिकाणी पुढील कार्यक्रम आमचे अजित भाऊ हाताळतील अशी विश्ववंदनीय तथागत महाकरुणी भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला त्रिवार अभिवादन करून आज अत्यंत मंगलमय वातावरणामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भीम महोत्सव कुठेही साजरा होत नाही असा भीम महोत्सव मुलुंडमध्ये विनोद भाऊ जाधव यांच्या आयोजनानुसार या ठिकाणी अत्यंत धूमधडाक्यामध्ये मुलुंडमध्ये साजरा होतोय। त्याचा शुभारंभ आज या ठिकाणी होत आहे। सर्व आदरणीय सन्माननीय या ठिकाणी सुप्रसिद्ध गायिका सीमा पाटीलजी, जॉली मोरे हे देखील उपस्थित झालेले आहेत। बंधूंनो, मी जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे खरोखर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं नाव या भीम महोत्सव अत्यंत देखना निस्वार्थपणे आपलं कर्तव्य म्हणून या ठिकाणी प्रत्येक वर्षी गेल्या 14 ते 15 वर्ष या ठिकाणी सतत साजरा होतोय। आज त्याचा शुभारंभ आपल्या सगळ्यांच्या साक्षीने 9 तारीख ते 14 तारखेपर्यंत हा भीम महोत्सव या ठिकाणी होणार आहे। आता त्यांचा शुभारंभ आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होणार आहे। मी सर्वप्रथम या ठिकाणी आपण फक्त 2 मिनिटांमध्ये शुभेच्छा द्यायच्या आहेत। आपल्याला ऊन आहे, लोक देखील सगळे भरपूर जे आपल्या अपेक्षा आहेत अपेक्षेपेक्षा जास्त लोक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। तर मी सर्वप्रथम या ठिकाणी अजितजी जीवनपुत्रा यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी शुभेच्छा द्याव्या। अजित भाऊ आणि सर्व गणमान्य नागरिकांना माझ्यातर्फे अभिवादन। आपण जय भीम म्हणतो आणि जय भीमच्या समोर आपल्याला जय भीम बोलावं लागतं। आंबेडकर साहेबांनी आपल्याला हे सांगितलं होतं की जय भीमचा प्रतिसाद जो आहे तो बलभीम म्हणून व्हावा। आज आपण इथे सगळेजण गोळा झालोय, आपल्याला हे एक रेझोल्युशन घ्यायला पाहिजे, एक आपल्याला ठराव स्वतःमध्ये घ्यायला पाहिजे की जर कोणी आपल्याला जय भीम बोललं तर त्याचं उत्तर आपण बलभीम म्हणून देणार, कारण की एकमेकांना बळ देणं हे खूप गरजेचं आहे। या कार्यक्रमासाठी विनोद भाऊंचा जो एफर्ट आहे, ते जे प्रयत्न करतायत आणि जे सतत या कार्यक्रमाला यशस्वी बनवण्यासाठी खूप मेहनत करतायत, त्याबद्दल त्यांना धन्यवाद आणि कार्यक्रम यशस्वी हो पुढे अनेक वर्षापर्यंत त्याच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।